श्री कुलस्वामी माते तुझा शिव पार्वतीच्या शुभ कार्याच्या या दिना नरंग भरू दिया रेणा शुभ कार्याच्या या दिना नरंग भरू दिया
पूर्वी एकदा भस्मासुर पुत्र दुरासन याने शुक्राचार्यांकडून शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन हजारो वर्ष तीव्र तपश्चर्या केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतले. ही कथा पुढे चालू. आयुष्यमान भवा, तुझा नित्य कल्याण असो. वा वा गुरुवर्य वा, असे असे हजारो आशीर्वाद मला मिळू शकतात. मी भस्मासुर पुत्र दुरासन आहे. मी राक्षस गुरु आहे, मग संकोच कशाला? तुझ्या मनातील इच्छा निसंकोचपणे बोल. गुरुवर्य, मला त्रिभुवन स्वामी व्हायचंय. त्यासाठी सर्वात सोपा आणि लवकरात लवकर फल देणारा मार्ग सांगा. म्हणजे मी त्रिभुवन स्वामी होईल. अरे त्रिभुवन स्वामी होणं म्हणजे सोपं वाटते का तुला? त्यासाठी तुला भरपूर तपस्या करावी लागेल, हे ठाऊक आहे का तुला? गुरुवर्य, तुम्ही फक्त मार्ग सांगा, आम्ही हवे ते करण्यास तयार आहे. मग काय आहेस तो? तुझ्याच भस्मासूर पित्याला शंकराने वरदान दिले होते, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. पण देवांच्या कपटाने आणि मोहिनीच्या लोभापायी स्वतःच भस्मसात झाला आणि तूही त्याचाच पुत्र आहेस. गुरुवर्य, अहो तशी चूक माझ्यातून पूर्ण होणार नाही असे वचन देतो तुम्हाला. होय ना, मग शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा जप कर आणि शंकराला प्रसन्न करून घे. बस एवढंच ना? महादेव प्रसन्न झाले तर ठीक, नाही तर दुरासन हाच करा देव. सदा पुन्हा सांगतो, सत्ता आणि संपत्तीच्या नादात तू तुझ्या पित्यासारखा विसरून जाऊ नकोस. आपल्या राक्षस कुलाचा उद्धार कर. येतो मी. काही करून शंकराला प्रसन्न करून घेतलंच पाहिजे. मग या त्रिभुवनाचा स्वामी मिळेल. दुरासन मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालोय. तुला पाहिजे दृष्टावर मागून घे. देवा, तू अनंताचा नाथ आहेस. माझ्या भक्तीचा स्वीकार कर, माझ्यावरती कृपा कर.
दुरासदा तुझ्या मनातील इच्छा ही संकल्पने मागून घे. महादेवा, मला या 4 योनीतील कोणताही प्राणी, देव, मानव, यक्ष, राक्षस यांकडून कोणाकडून मृत्यू होऊ नये असा वरदान द्या. तसाच तुझी इच्छा पूर्ण होईल. पण काय महादेवा? पण केवळ माझी शक्ती तुला मारू शकेल, लक्षात ठेव. प्रणाम करतो महादेवा. हे तोच मी. अरे महादेवा, अरे तू मला वरदान देऊन फार मोठी चूक केलीस. अरे माझ्या पित्याचा, अरे देवांच्या कपटाने भस्म केला काय? याचाच मी सोड घेईल. दुरासत प्रथम सॉरी करण्यापूर्वी गुरुदेवांना बातमी सांगून त्यांचे मार्गदर्शन घेऊ. गुरुवर्य, दुरासदाचे आपल्या चरणी प्रणाम. कोण दुरासन? तुला शंकराकडून इच्छावर मिळाले का? होय गुरुवर्य. त्या भोल्या शंकराने कोणताही विचार न करता मला अमर होण्याचे वरदान दिले. हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. अरे मग विलंब कशाला? त्वरित आक्रमण करण्याची तयारी कर. गुरुवर्य, अहो पहिल्या प्रथम कोणता प्रदेश जिंकावा तेवढे आम्हाला सांगा. प्रथम तू स्वर्गावर स्वारी करून देवराज इंद्राकडून त्याची अमरावती जिंकून घे. मग वसुंधरा तथा फाताल जिंकून त्रिभुवनाचा स्वामी हो. येतो मी. ठीक आहे गुरुवर्य. अरे देवेंद्र, अरे तुझं आहे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तो निघून जा. नाही तर राजा इंद्र आहे. जर तुला माझे राज्य हवे असेल तर माझ्याशी युद्ध करावे लागेल. देवेंद्र, अरे मग दाखव तुझा पराक्रम. अरे देवेंद्र, अरे युद्ध होतं ना. अरे मग माझ्या युद्धातून पळून का गेलास? दुरासत म्हणतात मला. सेनापती आताच्या आता पृथ्वीवरती स्वारी करण्याची तयारी करा. पृथ्वीवरती स्वारी करून वसुंधरा जिंकून घेऊ. हे राजन, अरे तुझी ही वसुंधरा अरे माझ्या स्वाधीन निघून जा. नाही सर, अरे माझ्या मी विवस्मासूर पुत्र दुरासन आहे. शंकराच्या वाराने तुझं हे राज्य माझ्या स्वाधीन कर. आणि हे डायरेक्ट काढून लावले आपण. नाही तर तुला दादा, मी एक क्षत्रिय राजा आहे. युद्ध केल्याशिवाय तुला ही वसुंधरा मिळणार नाही. हे लक्षात ठेव. भले मी क्षत्रिय राजा आहे, मग दाखव तुझा पराक्रम. माझ्या युद्धात टिकू शकत नाही. दुरासन
दुरासत म्हणतात मला सेनापती सेनापती आताच्या आता पाताळावरती स्वारी करण्याची तयारी करा. चला चला लवकर. अरे तुझा हे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तो येतो निघून जा, नाही तर तुला माहित नाही मी सर्पराजा वासुकी आहे. तुझे माझ्या राज्यात येण्याचे धाडस कसे काय झाले? मी दिवसपासून पोत्र दुरासन आहे, कोणाला सुद्धा घाबरत नाही. तुझं हे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि जातो निघून जा, नाही तर नाही नाही मला कमेंट आहे तुला. तुझ्या हिंमत असेल तर दाखव तुझा पराक्रम. मी काय तर दाखव तुझा पराक्रम. माझ्या युद्धात टिकू शकत नाही. दुरासत म्हणतात मला. आता मी या राज्याचा राजा झालोय. माझ्या राज्यात कोण येत आहे आणि कोणाची हिंमत झाली आहे? दुरासत म्हणतात गोड मंजुळ वाणी गुण तुझी गाऊ दे. दिली गोड मंजुळ वाणी गुण तुझी माझ्या राज्यात आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, मी स्वर्ग पाताळासह नवखंड वसुंधरा जिंकून या त्रिभुवनाचा त्रिभुवन स्वामी झालोय. तू स्वर्ग पाताळासह नवखंड व त्रिभुवनाची जिंकली. पण काय मुनिवर्य सांगा, आपला कोणता भाग जिंकायचा बाकी राहिलाय? तो सुद्धा जिंकून घेतो. दुरासदा तू सत्ता आणि संपत्तीच्या नादात
तू तुझ्या त्यासारखा विसरलास अहवे खंडर जी वाराणसी जी अजूनही जिंकायची राहिली पाहिजे जी जिंकल्याशिवाय त्रिकोण पदवी सार्थकी लागणार नाही येतो तुम्ही सेनापती आताच्या आता वाराणसीवर स्वारी करण्याची तयारी करा. चला चला लवकर. इंद्रदेवा त्या दुधाचा नव्हता कसं पराभव करता येईल ते सांगा. हो इंद्रदेवा, त्यांनी आमचे राज्य फिरवून घेतले आहे. दुरासत म्हणतात मला सर्व देव ब्राह्मणांनी. अरे मला शरण या, नाही तर अरे सर्वांना मृत्यूदंड देईन, लक्षात ठेवा. शंकराच्या वराने तुला गर्व झालाय. तुमचा असा बोलत आहे हिंमत असेल तर होईल जाता. अरे भाड्यांनो, या त्रिपुरात माझ्याशी लढण्यास कोणताही वीर जन्माला नाही. तर तुमची काय कथा, मग दाखवा तुमचा पराक्रम. कोणी सुद्धा माझ्या युद्धात टिकू शकत नाही. दुरासत म्हणतात मला. कल्याण असो देव हो, हे देण्याचे कारण काही करू दुरात्माच्या संकटात आम्हाला मुक्त करा. होय ब्रह्म
ब्रह्मदेवा काय करावे काही सुचत नाही. ब्रह्मदेवा त्या दुराचाराने त्रिपुरात हाहाकार माजलाय. तुला कसं बरं करता येईल हे सांगा. देव हो, स्वतः महादेवाने दुराचारावर कृपा करून त्याला महत्व दिले आहे. त्यामुळे मी हे संकट टाळण्यास असमर्थ आहे. नारायण नारायण भवसागर हा वार करा नाममुखी सिधावी हरी नाममुखी सिधावी हो चरणी तव लागावी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी थांबलो होतो ना आम्ही तिकडे जातो नाही का लग्नाला. ते उघडताना असे फास्टली उघडली ना उडली अख्खी आहे का अशी हल्लं ते. देव हो, त्या दुरासदाने महादेवांकडून अमर वरदान मागून घेतले. पण काय मुनिवर्य नारायण पण त्यावेळी केवळ माझ्या आदिशक्ती तुला मारू शकेल असे शंकराने काय सांगितले होते. म्हणजे त्यावर उपाय हा आहे. नारायण होय, पार्वतीच्या मदतीने त्याचा वध केला तरच हे संकट येईल. तेव्हा तुम्ही त्या पार्वती मातेची आराधना करा व तिला प्रसन्न करून घ्या. तुम्ही ही कठोर भक्ती आवडते देवा. ही कठोर भक्ती आवडते
होय माते, भगवान शंकरांच्या वरप्रसादाने उन्मत्त झालेल्या भस्मासूर पुत्र दुरासदाने अल्पावधीत स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करून आमच्यासह हरिहर ब्रह्मादी देवांना आपल्या स्थानावरून हिसकावून लावले आहे. देवानी ठिकठिकाणी आश्रय घेतला आहे. देव, तुम्ही निश्चित राहा. त्या उन्मत्त दुरासादाला गणेशा चांगली अद्दल घडवी, त्याकरता मी गणेशाला आज्ञा करते. गणेशा, बाल गणेशा, गणेशा, त्या उन्मत्त दुरासादाने मोठा धर्म गाजवला आहे. त्याकरता तू त्याची सोय करून त्याचा पराभव कर. होय माते, आपण सांगितल्याप्रमाणे मी त्याचा पराभव करतो. येतोच मी. सेनापती, काय काय झालंय? काय देवानी पार्वतीला प्रसन्न करून घेतला आहे. सेनापती, पार्वतीला प्रसन्न करून काही सुद्धा उपयोग नाही. तिचे माझ्या पुढे काही चालणार नाही. मी सर्व देवांचा पराभव करून अखंड त्रिभुवन जिंकून घेतलंय. मग मला कोणी सुद्धा हरवू शकणार नाही. पण फक्त शंकराच्या आदिशक्तीपासूनच मला धोका आहे असा त्यावेळी शंकर आणि वरदान देतेवेळी मला सांगितलं होतं. होय बाबू, पण मोठा अनर्थ झाला. पार्वती म्हणजे शंकराची शक्ती आणि त्या शंकराच्या शक्तीपासून वक्रतुंड गणेशाचा जन्म झाला असून चक्क वक्रतुंड गणेश आपल्याला बाहेर घ्यायला सगळं. अरे मूर्ख बालका, अरे तू तू काय माझा पराभव करणार? मी जरी बाळक दिसलो तरी माझा जन्म शक्तीपासून झाला असून मला वक्रतुंड गणेश असे म्हणतात. तू शक्तीपासून निर्माण झाला? नाही नाही, कदापि शक्य नाही. सेनापती, का बाबाला सुखा? अरे अखंड त्रिभुवन मला घाबरतंय. मग मी तुला का घाबरू? मग दाखव तुझा पराक्रम. ठीक आहे तर मग. शंकरांच्या वरानुसार तुला मृत्यू येणार नाही. हे जरी खरे असेल तरी पर्वताचे रूप घेऊन तू या क्षेत्राजवळ पडून राहा व सतत याचे रक्षण कर. देवा, तू जर असं सदोदित माझ्या डोक्यावरती हात ठेवून उभा राहणार असशील तर मी याच्या आनंदाने पडून राहीन व याचे सदोदित रक्षण करीन. तथास्तु.
पाहुनी भक्तांची करीतो ही पंचारती लंबोदरा गजानना करीतो मी आराधना पूजितो